मेरा ट्रैक्टर मेरी कहानी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय शिवाजी गुमरे, राहणार सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। तर मी 2013 पासून द्राक्ष बागेची सुरुवात केली। कंपनीने हा जिओ स्प्रे मॅक्स म्हणून जो ट्रॅक्टर लॉन्च केला, तर तो लॉन्च केल्यानंतर आम्ही तो बघितला होता, त्याची माहिती घेतली तिकडनं प्रदर्शनातनं वगैरे त्यावेळेस, आणि आम्ही घेतल्यानंतर आम्हाला याचे बरेचसे काही बेनिफिट्स जाणवले, जेणेकरून जे आपलं RPM जे ड्रॉप होतात, तर ते हे स्प्रे मॅक्सचं इथं बटन दिलेलं आहे कंपनीने एक, ते बटन दाबल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टरचा RPM ड्रॉप होत नाही। गल्ली बदलतो ट्रॅक्टरची, तर त्यावेळेस ती गल्ली बदलण्याच्या वेळेस 100% कॉर्नरचे जे झाड आहे त्यांना पाहिजे ती पावडर भेटत नाही, आणि मग इतर जे आमचे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरच्या वेळेस आम्हाला पुन्हा बागेची जी साईट असते ती डबल आम्हाला करावं लागते। स्प्रे मॅक्समुळं, ह्या ट्रॅक्टरमुळं ती साईट आम्हाला पुन्हा डबल कडेला स्प्रे घेण्याची गरज पडत नाही। पण मला असं जाणवलं की कुबोटाचं 100% ज्यावेळेस आपण टर्न वगैरे घेतो किंवा ज्यावेळेस ओलावा वगैरे असतो त्यावेळेस आहे ना RPM बऱ्याच वेळेस ड्रॉप होऊन जायचे। तर स्प्रे मॅक्स असल्यामुळं ते बटन दाबल्यामुळं RPM ड्रॉप होत नाही। आणि त्याचा एक अजून फायदा जर असं म्हटलं तर हे द्राक्ष जे मनी किंवा याच्यातही RPM ड्रॉप न झाल्यामुळं भुरीसाठी जे काही स्प्रे घेतो आपण ते एकदम युनिफॉर्म जात्या, आणि कुठल्याही प्रकारची भुरी वगैरे त्याच्यात येत नाही, आणि मनींची पण साईज स्प्रे चांगले गेल्यामुळं युनिफॉर्म साईज होती। आणि याचा डिझेल कन्झम्पशन आम्हाला खूप छान वाटलं। त्याचं कारण असं आहे की डिझेलचे भाव खूप वाढले आता, इतर ट्रॅक्टरांपेक्षा डिझेल कमी, मेंटेनन्स कमी, बागेत पण चालतो। इतर जे छोटे शेतकरी जर असतील, सपोज आम्हाला छोट्या काही गोष्टी करायच्या आहे, भुईमुंग वगैरे, तर तिथं हा नांगरठीचं पण काम करतो, पेरणीचं पण करतो, आणि स्प्रे घेण्याचं म्हणजे जे फवारे मारतो याच्यामुळं काय होतं, बंचला याला त्याला युनिफॉर्म फवारे स्प्रे जातो, आणि त्याचा खूप आम्ही म्हणजे समाधानी आता।